तू मुख्यमंत्री कधी होणार? आहे आता मी. दादरवरून पुणेच का? ठाणे किंवा गुवाहाटी का नाही? नेपोटिझम. सॉरी. तर मी बरोबर गेम करत असतो. म्हणजे आता तू विचार कर की तुझ्या बरोबर का? माझ्यावर ही वेळ येऊ नये असं वाटतं मला. ना साडी ना झंपर ना मॅक्सी पाहिजे, हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे. कुणीतरी ठरवलेलं की हा लॉंगेस्ट नो लाफ्टर एपिसोड असणार. नीच रे तुम्ही लोक. अरे माझा फोटोत बट आहे, आता तुझं नट आहे काय? नमस्कार, मी अभिषेक खणकर आणि आपण पाहत आहात एकदम सिरियस पॉडकास्ट. आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे राजनैतिक अशा गोष्टी बोलणं आपल्याला टाळावं लागणार आहे. पण एकदा यूट्यूब चॅनल लॉन्च झालं की एक आयुष्यभराची लाचार संहिता लागू होती. त्यामुळे पॉडकास्टवरती गेस्ट्सना बोलवणं हे बंधनकारक आहे. म्हणूनच आज आम्ही बोलवलंय अशा एका पाहुण्याला जो अराजनैतिक आहे आणि अनऐतिहासिक सुद्धा, ज्याचं नाव आहे क्षितिज दाते. वेलकम. एक अतिशय युनिक नाव आणि तितकंच बेसिक आडनाव असलेला तू माणूस आहेस. आणि आज तू एका अशा व्यक्तीसमोर आहेस, अशा होस्ट समोर आहेस की ज्याचं आडनाव अतिशय युनिक पण नाव तितकंच बेसिक आहे. तर तुला कसं वाटतंय? काय वाटणं अपेक्षित आहे या बाबतीत? काही वाटू शकतोस तू, म्हणजे डाळ वाटू शकतोस, मिरच्या वाटू शकतोस, काही वाटू शकतोस. डेल्या वाटतो मग. चांगलं आहे. त्याचा कदाचित झाला तर कॉन्टेंट वाईज फायदाच होईल, कारण तुला माहिती असेल हा जर फॉर्मॅट तू पाहिला असशील तर इथे नॉनसेन्स गोष्टी होतात पण सिरियसली होतात आणि जो हसतो तो फसतो, त्याचे परिणाम खूप वाईट होतात. मी तुला नाही प्लीज प्लीज. मी हे ठरवून आलोय आज की कंटेंट कमी मिळाला आणि एपिसोड वर्क नाही झाला तरी चालेल, पण हसायचं नाही. हा कार्यक्रम दिवसेंदिवस क्रूर होत चाललाय. बरं. सुरुवातीला तोंडाला फेस लाव वगैरे असे चॅलेंजेस होते. ऋतुजा बागवेला तू प्लॅकार्ड घेऊन उभं केलंस. म्हणजे आता तू विचार कर की तुझ्या बरोबर. म्हणूनच मी हसणार नाही. ते बेसिक जर असतं ना, गुलाबाच्या पाकळ्यांना हे लावून खा वगैरे, काय शेजवान चटणी. आणि जी खरी क्रूर माणसं आहेत, शुभंकर तावडे, ओमकार राऊत, ते उच्छृंखल आहेत, कोडगे आहेत, त्यांना गुलाबाच्या पाकळ्या खा वगैरे हे चॅलेंज होते. आणि ऋतुजा बागवे, प्रियदर्शनीला तू तिच्या आईला फोन करायला लावलास. अभिषेक खणकरशी माझं लग्न ठरलंय सांगायला. मला तुला सांगायचं होतं की अभिषेक खणकर म्हणून एक रायटर आहे, तर तो मित्र आहे माझा. तर मला तुला असं सांगायचं होतं की तो मला आवडतो. खरंय, मला मुद्दा पण म्हणून मी एपिसोड कमी वर्क झाला तरी चालेल, पण मी हसणार नाहीये. साधारण मला असं वाटतंय हा जो ॲटिट्यूड आहे की प्रेक्षक हसले नाहीत तरी चालू, पण माझी लागायला नको एवढंच मला वाटतं. मला वाटलं पाकळ्या खाऊ शकतो मी. मला वाटलं की टिपिकल एक पुण्याचा जो नाट्यरसिक वर्ग आहे की जो नाटक कितीही फनी असलं तरी हसत नाही, तसाच तू वागणार आहेस की काय. तर तुझं नाव मी क्षितिज असं घेतलं, पण शक्यतो कुणी तुझं नाव क्षितिज असं घेतलं तरी तुला फार फरक पडत नाही असं मी ऐकून आहे. पण पुण्यातली लोक ही अक्षरांची अदलाबदल झाली की पॅनिक होतात. म्हणजे णचा न झाला की पॅनिक, ळचा ल झाला की पॅनिक, धचा मा झाला की पॅनिक. निश्चितच. तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून तू काय सांगू इच्छितोस या बाबतीत, की असं का होतं? ते पुण्यातल्या लोकांचं नाही होतं, एका वर्गाचं होतं. वो जिसका नाम नाही लेते अशा वर्गाचं ते होतं. अच्छा. पण मी तसं नाहीये. मी कुठलंही नाव घेतलं तरी ओ देतो. तुम्हाला काही म्हणू शकतो. आत्ता मी इथे येताना पेट्रोल भरलं, जीपे केले, तर त्यांनी नाव बघून म्हणला किसन. मी म्हणलं हो किसन, ओके आलेत म्हणाला. अच्छा. लोक मला काही म्हणतात. एकदा एक झोमॅटोवाल्याने वॉचमनला विचारलं होतं अशिक्षित दाते कुठे आहेत. हे खरं आहे हा, अशिक्षित दाते असं त्यांनी माझं नाव घेतलं होतं. मी काही नाही बोललो. काही अंशी खरं आहे का ते, त्यामुळे तू बोलला नाहीस की? नाही. अच्छा. निम्न शिक्षित आहे मी, अशिक्षित नाहीये. पुण्यातले आहात हे पटवून दिल्याबद्दल क्रेडिबिलिटी तिथे आहे. मुंबईतल्या ज्यांना निम्न शिक्षित हा शब्द कळणार नाही त्यांनी गुगल करावा. मूळ कॉन्सेप्ट, तू मूळ कुठला आहेस?
मी दादरचा आहे. हां, तुझा जन्म दादरचा आहे आणि मग पुण्याला शिफ्ट झालायस तू. तर दादरवरून पुणेच का, ठाणे किंवा गुवाहाटी का नाही? याचं कारण गुवाहाटीला जाण्यासारखं माझं काही कार्य नाही एकतर. ठाण्यात आता मी जाऊन कधी राहू शकतो. ओके. आणि पुणे हे तरीही जास्त सुसह्य आहे कशापेक्षा? ठाणे गुवाहाटी या कशाही पेक्षा. बर, हसण्याजोगा नक्की होता हा प्रश्न. मी आहे म्हणून थांबलो. या एपिसोडमध्ये आपण कोणीच नाही असलो तरी माझा काही प्रॉब्लेम, असा एखादा एपिसोड असूच शकतो ना. म्हणजे ठरवून आलोय. मी प्रयत्नशील आहे. तर तुझ्या करिअरचा प्रवास जिथून सुरू झाला ते शेवपुरी कॉलेज. पुण्यात शेवपुरीला SP म्हणतात असं मला माहिती आहे. मला शेवपुरी दहीपुरी SPDP. हां, पण कॉलेजचं नाव SP कॉलेज ना? SP कॉलेज. अच्छा, त्याचा फुल फॉर्म शेवपुरी नाही? शेवपुरी नाही. अच्छा, सर परशुराम भाऊ महाविद्यालय. ओके. आमच्याकडे बेसिक ह्युमरला त्याला सुंदर पोरींचं कॉलेज वगैरे असं म्हणतात लहान असताना. अच्छा नंतर कळतं असं काहीच नाही. तिथे गेल्यावर कळतं ते. अच्छा, काय पोरी काढतोयस? माईक लावतोय. अच्छा, ठीक आहे. तर SP कॉलेजमधून तू एकांकिका करायला लागलास आणि त्यातली सगळ्यात ज्याचं नाव मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय किंवा अनेक ठिकाणी त्याचा रेफरन्स येतो, प्राणीमात्र नावाची एकांकिका, ज्याच्यामध्ये तू सिंह झाला होतास. वाघ. अच्छा अच्छा, वाघ म्हणजे मोहन वाघ. मग वाघ. अच्छा, नुसता वाघ. टायगर. अच्छा, नाही मला वाटलं मोहन वाघ, कारण तुला बायोपिक करायची इतकी सवय लागली, मला वाटलं त्याचं ओरिजिनच तिकडे आहे की काय. नाही, बायोपिक्सचं जे पीक आले त्यात मी एक माझे हात धुवून घेतोय, बस तेवढंच आहे. पण तू सारखं म्हणजे दादरकरांवर का डाऊट घेतोस की त्यांना मराठी कळत मी नसेल? दादरकरांवरती डाऊटच घेत नाही, मी अद्वैत मुंबईकरांना नव्हे, म्हटलं दादरकर असे. अच्छा, पण ठीक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलू. येस. तर प्राणीमात्र मध्ये तू वाघाचं काम केलंस, तू ते दिग्दर्शित पण केलंस आणि ते तुझ्या आयुष्यातलं तसं बघितलं तर महत्त्वाचं तुला जे अवॉर्ड मिळालं ते त्याच पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेमध्ये तुझ्या आजोबांच्या नावाने, जे नटावर्य केशवराव दाते यांच्या नावाने ते अवॉर्ड तुला देण्यात आलं. ते तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. तर ते तू मॅनेज केलंस की ऑर्गनायझर्सना दडपण आलं की आता ह्याला नाही दिलं तर ते कसं दिसेल म्हणून तुला देण्यात आलं? नेपोटिझम. अच्छा, क्लिअर आहे ना. केशवरावांनी फोन केला डायरेक्ट, बरं, माझ्या पण तुला पारितोषिक नाही दिलं तर मी बरोबर गेम करत असतो. अच्छा, असं ते म्हणाले. कसं मी पात्र बदललं पाहिलंच का? नाही स्विफ्टली. नाही कळलं मला. नाही कळलं तुला? जाऊ दे, नंतर टेक बघ परत, तुला कळेल. अच्छा, किंवा तू बातम्या पाहत नसशील. तर नेपोटिझम, त्यांच्या ओळखीने मला ते पारितोषिक मिळालं. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तू प्रमोट करतोस त्याला, त्या गोष्टीचा म्हणजे सार्थ अभिमान आहे तुला? नाही, मी त्याचा पुरस्कर्ता नाही, पण मी त्याचा भोगता आहे. तुझं ओव्हरऑल करिअर हे खूप फ्री फ्लोईंग आहे. तुला त्या त्या क्षणी जे वाटतं ते तू करत आलायस. पण जे सिनेमे, जी नाटकं किंवा ज्या मालिका लोकांनी बघितल्या त्याच्या पलीकडे PTSD साठी तू स्वतःला वाहून घेतलेस, त्याबद्दल तू काय सांगशील? PTSD ऑडियन्स ज्यांना वाटत असेल की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, तर तसल्या मौल्यवान गोष्टींबद्दल मी नाही बोलत आहे. मी प्रवीण तरडे सिनेमॅटिक दल, PTSD, तर ह्याचा तो एक भाग झालायस. तर त्याबद्दल तुला हसू येते का? मुळीच नाही, मी पाणी पितोय. अच्छा, हे प्रयोग करून झालेत आधीच्या लोकांचे? पण मी प्रयोगशील म्हणजे नाहीच आहे. अच्छा, मी जस्ट अनदर क्लिशे ऍक्टर. ओके, मला तहान लागली म्हणून मी पाणी पितो. ठीक आहे, ठीक आहे, मी बोलणार आहे यावर. ठीक आहे. तर प्रवीण तरडे सिनेमॅटिक दल, PTSD, याचा तू आत्ता भाग झालास, त्याबद्दल तू काय सांगशील? मला खूप भारी वाटतं, खूप भारी ह्यूज अशा सिनेमांमध्ये मला त्यांच्यामुळे काम करायची संधी मिळाली. त्याचा मला अतिशय आनंदच आहे. पण मला एक तुला विचारायचं होतं की बऱ्याचदा असं होतं की तुला ते खटकतंय का एक प्रेक्षक म्हणून किंवा असं काही? नाही नाही, असं मला प्रेक्षक म्हणून खटकत नाही. मी विचारलं तुला काय काय म्हणू इच्छितोस तू किंवा काय? आनंद घेणे, त्या क्षणी जे काम येईल त्याचा आनंद घेणे आणि करून टाकणे, जसं मी आत्ता करतोय. चांगली गोष्ट. पण
त्याच्या पुढचा माझा प्रश्न हा होता की तरड्यांनी जेव्हापासून तुला दत्तक घेतलंय, तू तुझं नाव आडनाव बदलत का नाहीयेस? क्षितिज तरडे असं नाव लावायला काय हरकत आहे? त्यांनी मला दत्तक नाही घेतलंय. मग कसं काय तू दर प्रोजेक्ट मध्ये दिसतोयस? म्हणजे माझ्यात काहीतरी गुणवत्ता असेल ना, का ते मी फिक्स केलंय काम असं वाटतंय तुला? एकदा परत म्हणशील आधीचं वाक्य? रिटेक हवंय का? नाही नाही, पण त्यात काहीतरी गुणवत्ता असेल ना माझ्यात. खूप हसायला येतंय मला. माझ्यात गुणवत्ता आहे या मुद्द्यावरनं ना. हा, म्हणजे काही त्याच्या पलीकडे जायची काही फार स्वप्न नाही तुझी. त्याच्या पलीकडे मी खूप केलंय. लोकमान्य प्रवीण तरडेंनी नाही डिरेक्ट केलेली सिरियल, गोंद्या आला रे त्यांनी नाही डिरेक्ट केलंय, नवरदेव BSC वगैरे त्यांनी नाही डिरेक्ट केलंय. अच्छा, डू युअर रिसर्च. नाही, रिसर्च केलाच आहे. त्याच्याच वरून पुढचा प्रश्न. बरं झालं की तूच तुझ्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सची नावं घेतलीस, की गोंद्या आला रे, PTSD मधली तर लोकांना माहितीच आहेत की हंबीरराव केलंयस तू, धर्मवीर 2, मुळशी पॅटर्न अर्थात, किंवा भाई मध्ये तू सतीश दुभाषी झालायस. कुणीतरी ठरवलेलं की हा लॉंगेस्ट नो लाफ्टर एपिसोड असणार. अरे पण इथपर्यंत चांगलं चाललंय यार. मी वाईट कुठे बोललो? एवढ्या वेळ हसलं नाही असं याआधी झालंय? नाही, झालेलं नाहीच आहे, पण याच्यावर हसणार का? काय होतं? केलंयस ना तू. बरं केलं आहेच, आणि प्राऊडली केलंय, म्हणजे त्याच्याबद्दल काहीच शरम नाही मला. ते माझ्या प्रवासातलं पुरेसं नगण्य आणि छोटं काम आहे, ज्याचा तू आवर्जून उल्लेख केला जितक्या गांभीर्याने, त्याच्यावर मला हसू आलं. बरं, त्याचा चुकीचा अर्थ काढू नका कोणी. ठीक आहे. आता काय भयंकर भंगार शिक्षा आहे याच्यावर. शिक्षेस पात्र आहेस तू, तर शिक्षा मलाही आत्ताच मला असं काहीतरी दे ना, मीठ खा वगैरे असं दे ना काहीतरी. अशी फार अवघडही नाहीये शिक्षा. पण ही शेवटची आहे एपिसोडची, याच्यानंतर शिक्षा नसतो. बघूया आपण. तर मलाही आत्ताच कळलंय शिक्षेचं काय आहे. आपल्या दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घेता की म्हणजे तू माणूस म्हणून इंट्रोवर्ट आहेस, मी समाजात फिरताना एक्स्ट्रोवर्ट आहे, पण मी सोशल मीडियावरती एक इंट्रोवर्ट माणूस आहे. आणि आपण सोशल मीडियावर काही गोष्टी पोस्ट करत, मी तर नाहीच करत फार, तुला तरी ॲक्टर म्हणून करायला लागतात प्रमोशनल वगैरे. तर क्रिएटिव्ह टीम आत्ता ज्या काही गोष्टी म्हणजे, आणि त्याची डिग्री वाढत जाणार आहे म्हणे, तर मुळात एक फोटो पोस्ट करायचा आहे पहिली शिक्षा म्हणून, आणि त्याचं ब्रीफ तेच देणार आहेत, कॅप्शन तेच देणार आहेत, तो सोशल मीडियावरती पोस्ट करायचा. केळं करतोय मी, करावा लागेल. तर आता शिक्षा काय आहे ती क्रिएटिव्ह टीमकडून ऐकून जाणून घेऊया. तर क्रिएटिव्ह टीमनी माझ्या कानात शिक्षा सांगितलेली आहे, आणि त्या शिक्षेसाठी खास या शोचे मोठे दिग्गज कलाकार ज्यांच्यासाठी बऱ्यापैकी ऑडियन्स येतो, ते शेक हँड करायला तयार नाहीयेत. व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. हे याच्यासाठीच. तर मिस्टर ऑलवेज यांच्याबरोबर तुला एक रोमॅन्टिक फोटो काढायचा आहे, पोज यू डिसाईड, आणि आमचं आहे या कॅप्शन अंडर फोटो पोस्ट करायचा आहे. नीच रे तुम्ही लोक, किती भंगार लोक आहेत. ज्या सिनेमांचं सतत नाव घेतलं जातं, किंवा ज्या मालिकांमध्ये तू काम केलंस ज्याच्याबद्दल खूप बोललं गेलं, याच्या पलीकडे जाऊन या पॉडकास्टमध्ये आणि प्रत्येक कलाकाराबरोबर मी अशाच गोष्टी एक्सप्लोर करत असतो ज्या कोणाला माहिती नाहीत किंवा ज्याबद्दल बोललं गेलेलं नाही. अनसंग आर्टवर्क्स. वेल सेड. जसं तू अंकुशचा उल्लेख केला ऋतुजाच्या. करेक्ट. असाच एक उल्लेख OTT-वरच्या एका सिरीजचा, हिंग पुस्तक तलवार. आय नो इट वॉज कमिंग. हां, तर हिंग पुस्तक आणि तलवारचा IMDb रेटिंग आहे 8.0. पण त्यावर क्लिक केल्यानंतर लक्षात आलं की एकूण 26 माणसांनी ते क्लिक करून रेटिंग दिलेलं आहे. देन आय वॉज क्युरियस, म्हणून मी कास्ट अँड क्रूच्या टॅबवरती क्लिक केलं. मग मला असं कळलं की कास्ट अँड क्रूमध्ये 30 माणसं आहेत. तर ही 4 माणसं कोण आहेत ज्यांनी रेट करायची तसदी घेतली नाही या शोला? मी त्यातलं एक आहे, कारण मी काही ते रेटिंग आणि कधीच कशाला केलेलं नाहीये. अच्छा. आणि खरंच कुणीच नाही पाहिली ती वेब सिरीज. पाहायला हवी होती असं वाटतं. खंत आहे कुठे? खंत आहे हो. कुठली कलाकृती आपण त्याचा भाग असू तर ती पाहिली जावी हे आपल्याला वाटत.
सॉरी हां परत एकदा घे. काय म्हणत होतस? की आपण केलेली कुठलीही कलाकृती आवाज काढून नाही हसवायचं, कंटेंटवर हसव. कंटेंट मला आता मी हसणार होतो, पचत नाही. आता मी हसणार होतो, पण मला इतकं घाण वाटलं असतं की मी वगैरे याच्यावर हसलोय. पण हसतोयस तू थोडा. नाही. अच्छा. हिंग पुस्तक तलवार ही चांगली वेब सिरीज आहे. प्लॅनेट मराठीवर आजही उपलब्ध आहे ती. तुला तुझ्या कुठल्या प्रोजेक्ट बद्दल अशी खंत आहे? खूप. उदाहरणार्थ? कारण माझे प्रोजेक्ट पोचतच नाहीत लोकांपर्यंत ना. मग तुला वाईट नाही वाटत? नाही, मग मी पॉडकास्ट चालू केला ना. ज्यांना खूप चांगलं वाटतं ना त्यांच्या प्रोजेक्ट्स बद्दल. माझ्यावर ही वेळ येऊ नये असं वाटतं मला. कुठली? असं जाऊ दे. करिअर चालू आहे. झालंय माझ्या दृष्टीत. म्हणजे तुझं चालू आहे, माझं बोलून झालंय. कारण असं फार दैदिप्यमान बोलणं इतकं मोठं तर काही नाहीच आतापर्यंत नाही. आता बघ ना, इलेक्शन नंतर बघू ना, नक्कीच. अच्छा, प्रमोशन? नाही मग अर्थातच ना, इट इज गिव्हन. प्रमोशन करायची इथे गरज नाहीये मला. मी मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन करीन ना, चांगल्या. अच्छा. तुला हसू आलं का आता? नाही. या सत्यतेवर हसू आलं का? नाही, मला हसू ट्रूथ खूप तुला हिट झालं का आता? मला या गोष्टीवरती हसायला येते की मी नाही बोलू शकत की मला कुठल्या गोष्टीवरती हसायला येते. म्हणजे देयर यू गो, देयर यू फ्रिगिंग गो. टोटली की एक अभिनेता एका नेत्याची खात्री घेतोय. तर म्हणजे मला आला हसू. सॉरी, मी काय कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला किंवा कोणालाही कमी लेखू जास्त लेखू काहीही लेखू इच्छित नाही. माझा काही संबंध नाही. पण तू अशॉरिटी घेतोस याचं मला हसू आलं. ठीक आहे, मी शिक्षा भोगायला तयार, मला काय प्रॉब्लेम. सूत्रांकडून आत्ताच माहिती आलेली आहे की मला काहीतरी वेगळं सुचत होतं, पण यू हॅव नेल्ड इट. चांगलं आहे हे जास्त. की असं पोज करून जे मी आता दाखवीन, अभिषेक खणकर यांना इन्स्टावर फोटो टाकायचा आहे आणि ते पोजिंग मी स्वतः मॉनिटर करणार आहे हा एपिसोड झाला. त्याने अजून पाहिलंच नाहीये. अरे हे साले माझी मत. आपण पुन्हा एकदा सिरियस सेक्शनकडे वळूया. नाटक, सिनेमा, अभिनय, दिग्दर्शन या कलागुणांच्या पलीकडे इतरही काही कलागुण तुझ्यामध्ये आहेत असं आमच्या लक्षात आलं. त्यातली सगळ्यात आवडती गोष्ट तुझी किंवा तू लपवून ठेवलेली गोष्ट अशी आहे की आम्हाला कळलं की तू एक उत्तम शेफ आहेस आणि त्यातही तू ज्या काही उत्तम डिशेस बनवतोस त्यातल्या डिशेसपैकी एक म्हणजे वाटाणा कोल्ड कॉफी. तुम्ही कुठे पोहोचलेत रिसर्च करत? किंवा मी हसणार नाहीये, पण आय एम अमेज्ड. लिंबू सरबतात मेकडाचे तुकडे, हे अति होते. लेंड्यांचे पोहे. काय बोलतोय यार, काय बोलतोय यार? हे खरं नाहीये, हे खोट आहे. हे लेंड्यांचे पोहे हे आम्हाला सूत्रांकडून कळलेलं आहे. कोण आहे हे सूत्र? हे आता लेंड्यांचे पोहे म्हणजे काय सांग तू. कोणीतरी खाताना असं म्हणालास हे काय लेंड्या वाळवलेल्या लेंड्यांचे पोहे की काय हे तू म्हणालास की नाही म्हणाला? असू शकते रे, आपण करतच असतो. लिंबू सरबतात सब्जा आहे त्याला तू मेकडाचे तुकडे घातलेलं सरबत का पिताय असं विचारलेस की नाही? हो विचारलंय. शिक्षा आणा प्लीज. एक क्रूर शिक्षा नका देऊ. म्हणजे मी एक नट आहे. अरे माझा फोटोत बट आहे, आता तुझं नट आहे काय? नॉनसेन्स द्या अजून एक काहीतरी. अरे तुझे फॉलोअर किती, माझे किती? तर शिक्षा क्षितिश दाते यांच्यासाठी ही आहे की डिग्री वाढली आहे. फोटो नंतर आता तुला एका गाण्यावरती रील पोस्ट करायचे. नाही करणार मी नाही करणार यार. गुलाबी साडी असेल ना, हे गुलाबी साडी या गाण्यावरती तुला एक ट्रान्झिशन रील सॉर्ट ऑफ प्रकार मी मला हवं ते रील करेन त्याच्यावर. तर शिक्षेनंतर वळूया अजून थोड्या तुझ्या कलागुणांकडे आणि जी जेन्युअन कला आहे तुझ्यात. आय गेस यू आर प्रिपेअर्ड फॉर दॅट. आय गेस की तू जादू खूप उत्तम करतोस. करतो मी. तर तू आता काही डेमो देऊ शकतोस का त्याचा? कार्ड्स दाखवू शकतो. वेगळं काही अदर दॅन कार्ड्स पण दाखवू शकतोस का असंच बसल्या बसल्या काही? आय ट्राय. ओके. आय ट्राय. ओके.
आपल्याकडे असं की बिलेट किंवा कागद, एखादा कागद पेन द्याल मला? मी फाडू शकतो ना हे? हवंय ना. ओके, मी एक गोष्ट फक्त मी लिहायचा प्रयत्न करतोय. इट इज an effect that I'll try to do and let me promise this, I'm actually trying it for the first time, कारण मी तयार नव्हतो आत्ताच्यासाठी. आणि बॅगेत पत्ते आहेत माझ्या, पण ते आणण्यापेक्षा मला असं वाटलं मनात आहे ते इम्प्रोव्हाइज कर, आणि हे फेल झालं तरी तुम्ही ठेवा, मला त्याची भीती नाही. मी एक गोष्ट इथे लिहितोय जी फक्त मी बघणार आहे, आणि नंतर तुला एक गोष्ट करायला सांगेन जी फक्त तू बघायचीस. ओके? ओके, या कागदावर सही कर मोठी, सो दॅट इकडे इतरही चिन्हे आहेत त्या मी स्विच करत नाहीये. ओके, दिस इज द ओनली थिंग दॅट इज देअर. म्हणजे नंतर असं नको व्हायला की स्लिप इन केलं काहीतरी वगैरे. ओके, सो लेट इट बी हिअर. त्याने याच्यावर सही केले, आता उचलून दाखवत नाही का ते? ओके, सो आता तुझ्यासमोर करतो बाय द वे सगळं. लेट्स डू वन थिंग. कॅल्सी ओपन केलाय, व्हेरी पर्सनली, नो वन, नो कॅमेरा, नो वन शुड सी इट. ओके, एक कुठला तरी जो तुझ्या खूप पर्सनली जवळचा आहे असा 2 डिजिट नंबर त्याच्यात लिही. तर तुझं एकट्याच आहे, मी कोणी नाही बघितलं पाहिजे, नॉट द कॅमेरा, नो वन. लुक ॲट मी, लुक ॲट मी. लिहिलंस? टेक क्लोज, मला बघायचं नाहीये. It should mean something to you. Yeah. Okay? Multiplied by. अजून एक 2 digit नंबर टाक. Very slowly, do it very slowly. Equal to the plus एक 1 digit नंबर घे. Equal to the. तो नंबर लक्षात ठेव. काहीतरी गडबड केली वाटतं मी. नको. नाही ठीक आहे ना, बघितलंस ना तू? नाही, मी तर बघितलं की हरकत नाही. लॉक केला फोन, केला लॉक, मी लॉक केला, इथे ठेवून देतोय. ओके, मी ह्याच्या मागे मगाशी एक नंबर लिहिलाय, तो तुला सांगायला म्हणायला मी इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, जस्ट इमॅजिन आत्ता तू पाहिलेला नंबर यू आर फॉरगेटिंग. फॉरगेटिंग? या आत्ता तू पाहिलेला नंबर यू आर फॉरगेटिंग. अच्छा, जस्ट इमॅजिन दॅट. ओके, अवघड आहे जरा. हां, जस्ट इमॅजिन दॅट, यू वोंट फॉरगेट राईट नाव. सो मी पहिल्यांदा इन्सर्टसाठी, मला ऑफकोर्स माहिती नाहीये की त्याने काय नंबर टाकले, काय मल्टिप्लाय केले. सो मी हे प्रेडिक्ट करण्याची काहीच शक्यता नव्हती. तू काय ऍड केलंस, मल्टिप्लाय केलंस, तुला आठवते ना? बिकॉज दोज नंबर मीन समथिंग टू यू. हा, ते तू लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची नंबरची टोटल मला माहिती असण्याची काहीच शक्यता नाहीये. आय एम जस्ट ट्राईंग टू पुट धिस नंबर in your head, and when you'll say the total, you'll say this. When I'll say the total, मी जेव्हा तुला टोटल विचारीन, तो काय नंबर लक्षात ठेवलास आत्ता की आधी? 4 डिजिट नंबर एक आला ना काहीतरी, जो लक्षात ठेवलास ना तू, तो काय आहे? इकडचा की इकडचा? मी कन्फ्यूज होतो. इकडे तू बघितलंस तरी का? नाही, पण इकडचा. इकडचा 8725. कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे? आणि कॅल्क्युलेटर मध्ये स्कॅम आहे काहीतरी. इट वॉज ऑफकोर्स नॉट ना, इट वॉज इंडीड अ नंबर दॅट यू डिड नॉट सी. इट जस्ट केम टू यू राईट नाउ बिकॉज आय गेव इट टू यू. तू तुझं काय नंबर टाकले होतेस? 25 मल्टिप्लाइड बाय 87 equal to plus 7. This is the number you saw. Thank you so much. And just for your information, nothing is random. 8725 याचा काय अर्थ आहे? आहेच ना. काय? 25 माझी बर्थ डेट आहे आणि 87 माझा बर्थ इयर आहे. थँक्यू. अँड दिस इज अ सोव्हिनियर. आता मी तयारी केली तर मी पण एक दाखवतो ना. प्लीज दाखव.
ही एक 500ची नोट आहे. हां ठीक आहे, तू चेक करू शकतोस ही खरी आहे की खोटी आहे. खरी आहे. ठीक आहे, ही आता तू तुझ्या हात पुढे कर आणि हात बंद कर. नीट दिसली नाही पाहिजे ती. घडी करूया आपण हवं तर त्याची. हां, त्याचा काही नंबर बिंबर लक्षात ठेवायची काही गरज नाही किंवा काही करायची गरज नाही. ही नोट तुझ्या हातात आहे आता. ही नोट मी काही केल्या गायब करू शकतो का? नाही. कसा करेन? मी पंतप्रधान नाही आहे ना 500च्या नोटा अचानक गायब करायला. दे इकडे. हसू येते तुला? नाही. हसू येते थोडं तरी येते. नाही येते. तुला रील मला करायची हसू येत नाहीये. मला आत्ता हसू येत नाहीये. चांगली गोष्ट. पण अमेझिंग होतं हे. आता आपण वळूया पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे हवाबाण नरडे. तर हवाबाण नरडे म्हणजे काय? तर आमच्याकडे हे हिलियमचे फुगे आणि हा गॅस इनहेल करून काही पॉप्युलर हिंदी मराठी सिनेमातले डायलॉग्स आपल्याला एकमेकांना ह्या बदललेल्या आवाजात ऐकवायचे आणि या प्रोसेसमध्ये जो सगळ्यात आधी हसेल त्याला शिक्षा भोगावी लागेल. यात न हसणं अशक्य आहे रे. बघूया ना आपण हा scam आहे. कुठपर्यंत आपण हे स्ट्रेच करू शकतो हे चेक करूया. बुवा, शेती ऐकायची नसती हो, शेती राखायची असती. मामा, तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर आम्ही तुम्हाला खाणारच ना. हे तर आम्ही आमच्या परवानगीशिवाय मुळशीत आंबा पिकू देत नाही. मित्तलला जमीन विकू देऊ का? आता तू. हा माझा बायको पार्वती. सारखं सारखं त्याच झाडावर काय? तुझी माझी यारी तर भोकात गेली दुनियादारी. सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते. तुम्ही आम्हाला घोडे लावलेत तर आम्ही तुम्हाला बैल लावू, ते पण नांगरा सकट. ना साडी ना झंपर ना मॅक्सी पाहिजे, हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे. गिव्ह इट मी बेबी, गिव्ह इट मी. अभिषेक जी खणकर स्वतः आता या खेळात प्रथम हसल्यामुळे त्यांनी मला जशी डान्स रील करायची शिक्षा दिली तसंच त्यांनाही एक डान्स रील करावं लागेल. त्यांना धक धक करने लगा या गाण्यावर पोल डान्सचा व्हिडिओ पोस्ट करावा लागेल. पोल कोण बनणार मग? तू पोल बनणार? पोल मी इथला काढतो. अरे थिएटरचा माणूस आहे, पोल उभा करू शकतो. मेक बिलीव्ह. चांगलं आहे, चांगलं आहे. ठीक आहे, वळूया पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे स्टुपिड फायर. तर स्टुपिड फायर म्हणजे काय? तर रॅपिड फायर बट स्टुपिड लेवलचं. विचारलेल्या प्रश्नांची चुकीचीच उत्तरं द्यायची, त्यामुळे विचार करून उत्तरं दे. तर तू स्टुपिड फायरसाठी रेडी नाही आहेस का? आहे. सगळ्यात जास्त काय आवडतं, दाढी मिशी की टक्कल? ढुंगण. का? मला नाही येते. पुण्यात समुद्र असता तर काय केलं असतंस? अर्थात झाडावर चढलो असतो. नावडता अभिनेता कोण, देवेंद्र गायकवाड की रमेश परदेशी? क्षितिश दाते. ओके. तरुण आहे रात्र अजूनही, राजसा का निजला असेल? तर स्ट्रेस आला असेल. ओके. आवडतं शहर कुठलं, पुणे, ठाणे की दादर? सिन्सिनाटी. हंबालिलो हंबालिला हंबालिले या गाण्याचे कवी कोण? बाबा बोरकर. तू मुख्यमंत्री कधी होणार? आहे आत्ता मी. चुकीचं उत्तर आहे की बरोबर उत्तर आहे? हे चुकीचं उत्तर आहे. मी नाहीये मुख्यमंत्री आता. तुझ्या बायोपिकला काय नाव देशील? अंबाबाई गोंधळाला ये. प्रवीण तरडेंना काय सल्ला देशील? तुला याचं कंटेंट काढायचंय म्हणून ना फकीरचंद. प्रवीण तरडेंना या स्टुपिड फायर हे खोट्या बोलण्याच्या राऊंडमध्ये मी असा सल्ला देईन की परत मला कधी चित्रपटात घेऊ नका. हेच सगळे नट का सांगतात? मग अर्थात त्याचा उलटा अर्थ काय असेल? वेगळा सल्ला नाही देऊ शकत नाही, तू. मी गरजू आहे. तर आता वळूया शेवटच्या सेगमेंटकडे, जो आहे खरोखर सिरियस सेगमेंट. तर आतापर्यंत झाला तो फालतूपणा झाला, पण या फालतूपणा पलीकडे जाऊन तुला असं काहीतरी सिरियस बोलायचं किंवा काही सांगायचं, मग ते काही असेल, तुझ्या येऊ घातलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल असेल, आयुष्यात येऊ घातलेल्या गोष्टींबद्दलचं असेल, किंवा एक जनरल
ज्याला आपण काय म्हणतो ना की मनापासून खरं खरं बोलावं असं वाटतंय, इतर ठिकाणी नाही बोलतंय, तर ते आत्ता बोलायचं. असं तू काहीही बोलू शकतोस. तर द स्टेज इज ऑल युअर्स. हा, मला माहिती होतं सेगमेंट आहे. मला खरं 2 गोष्टी ठरवल्यात. तू बोट निवड, त्यातलं एक मी बोलीन, दुसरं टाक. दोन्ही निवडीन ना, मला काय. नाही असं नाही, एक जसं रँटिंग नाही करायचं आहे मला, त्यामुळे मला एकच गोष्ट बोलायची वाटते. ती म्हणजे आत्ता गेले काही वर्ष मराठी सिनेमात काम करत असल्यामुळे, नाटकांबद्दल वगैरे हेच म्हणणं आहे माझं, पण मी त्यात तेवढ्या प्रामुख्याने व्यावसायिक नाटकात तर काही करत नाही आहे मी काम, पण सिनेमात करत असल्यामुळे एक या क्षेत्राला आलेली मरगळ खूप मनापासून जाणवते, जी ज्याच्यातून अर्थार्जन होत नाही, सिनेमे थिएटरमध्ये चालत नाहीत, अशा अनेक गोष्टी होतात. तर मला खरं तर आव्हान करायचं आहे या पॉईंटला. मला माझ्या कुठल्याही सिनेमाचं येणाऱ्या प्रमोशन नाही करायचं, पण आवर्जून जे मराठी प्रेक्षक हा पॉडकास्ट बघतायत त्यांना मला सांगावं असं वाटतं की महिन्याला 1 किंवा 2 सहकुटुंब मराठी सिनेमे बघायचा प्रयत्न करा. आणि म्हणजे काही तुमच्यावरती जबाबदारी एन्फोर्स नाही करायची मला, पण मला असं वाटतं अशा आव्हानातनंच काहीतरी आता जगण्याची शक्यता आहे असं दिसतंय. येतात 14-15 महिन्याला. मी अर्थात म्हणू शकत नाही सगळे बघा म्हणजे एक क्षेत्र जगेल, पण 1-2 तुमच्या आवडीचे सिनेमे तरी आवर्जून जबाबदारी म्हणून पाहिलेत तर या क्षेत्राला आणि कलाकारांना फार मदत होईल. कारण नट असा एलिमेंट आहे जो काम करून निघून जाऊ शकतो, पण निर्माता हा कुठलाच निर्माता सस्टेंड राहिलेला दिसत नाही आत्ता मराठीमध्ये, सिनेमांमध्ये टू बी स्पेसिफिक. आणि प्रत्येकाला इन्सिक्युरिटी आहे की आपण कितीही चांगली फिल्म केली, आपण त्याचं कितीही प्रमोशन केलं, कितीही आपटलं, तरी सुद्धा कलेक्शन नाहीच होणार आहे. सो आम्ही अपडेट करायचा प्रयत्न करतोय. सो तुम्हीही तुमच्याकडनं जोर लावलात तर फार मजा येईल. अतिशय कळीचा मुद्दा. सो आय फेल्ट गुड. मला तर खूप मजा आली. तुला काय वाटलं इथे? मला मजा आली. मला हे एपिसोड्स हे सेगमेंट प्रचंड आवडतं. मी सगळे एपिसोड आवर्जून पाहिलेत, आल्या क्षणी पाहिलेत. म्हणजे जेव्हा 1 hour अगो असं असतं तेव्हा मी तो पाहिलेला असतो एपिसोड. इतकं मला आवडतं. ठीक आहे, मग आपण या व्हिडिओवरती जेवढे व्ह्यूज येतील, अजून काही वर्षांनी तू हेच करत असशील तेव्हा मी येईन ना परत, तेव्हा आपण नाही कशाला, याच्यावर व्ह्यूज येतील त्यानुसार ठरेल की मी करत असेल की नाही, हे त्यावर ठरेल. व्ह्यूज मर्यादितच येणार रे, मी काय मुलगी नाही. पण ते गुलाबी साडी त्यामुळे येऊ शकतं ना. चीप आहे रे तुम्ही. ठीक आहे, आता काय मजबुरी आहे आपली. तुम्ही लाईक करा या व्हिडिओला, या चॅनलच्या इतरही व्हिडिओजना लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा विझोट कंपनी आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण हा एपिसोड इकडे थांबवू शकतो.